बातमी पुण्यात नाही. पुण्यात गोळीबारात जखमी झालेला गुंड शरद मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पुण्यातल्या सुतारदरा परिसरात शरद मोहोळवर हल्लेखोरांनी 3 गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर मोहोळवर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हल्ला करणाऱ्या 3 आरोपींपैकी एकाचं नाव साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असं आहे. पोळेकरनं त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळवर हल्ला केला. आता पोलीस त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. आर्थिक आणि जमिनीच्या वादातनं हा हल्ला झाल्याचा संशय आहे. खुलेआम गोळीबार सुरू आहे. तर कायद्या म्हणजे मला वाटतं की राज्यात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत आणि सरकारचं लक्ष कायदा सुव्यवस्था आणि या राज्यातील गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांना कंट्रोल करण्यामध्ये हे सरकार कमी पडत आहे. त्यातून हा सगळा प्रकार घडतोय. कुठलाही गँगवर या ठिकाणी होणार नाही. कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात गुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो. त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवर करण्याची कोणी हिंमत करणार नाही.